छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा राजर्षी शाहू महाराजांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा त्यांचे सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा आद्य क्रांतीगुरू लवजी वस्ताद साहेबांचा राजे उमाजी नायकांचा सर्व महापुरुषांचा. शिरूर तालुक्यातील अनुसूचित जातीच्या लोकांवर झालेले आणि होत असलेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कारार्थी राजेंद्र आल्हाट यांनी सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून बेमुदत महाधरणे आंदोलन सुरू केले होते. त्याला शिरूरसह तालुक्यातील अनेक संस्था, संघटना आणि लोकांनी पाठिंबा दिला. दरम्यान महसूल, पंचायत समिती, भूमी अभिलेख, सब रजिस्ट्रार कार्यालय संबंधित हे धरणे आंदोलन होते. मात्र महसूल विभागाचा संप असल्याने या कार्यालयाव्यतिरिक्त तिन्ही कार्यालयाच्या प्रमुखांनी व प्रतिनिधींनी आंदोलनकर्त्यांची आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट घेत सकारात्मक चर्चा केली. त्यात भूमी अभिलेखचे उप अधीक्षक अमोल भोसले, सब रजिस्ट्रार जाधव, पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी, विरणक विस्तार अधिकारी राम राठोड, गाडीलकर आदींचा समावेश होता. या सर्व विभागांनी पुढील उचित कार्यवाहीसाठी काही कालावधी मागितला असून तसे लेखी पत्र देण्याचे कबूल करून आंदोलन थांबवण्याची विनंती केली. त्यामुळे कदाचित आज म्हणजेच शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी महसूल विभागाचा संप मिटल्याने तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या उपस्थितीत हे आंदोलन थांबवण्याची घोषणा करण्यात येणार आहे. या संपूर्ण आंदोलनाचा समक्ष आढावा घेतला आहे संपादक रवींद्र खुणे यांनी. पाहूयात. काय त्याच्यावरती काय आपण काय कारवाई वगैरे केली का? शिरूरचं ऑफिस आहे, त्यांना सांगितलं की त्यांचं काय आहे करा. त्यांचा विषय काहीतरी 2019-80च्या नोटीसबद्दल आहे, त्याच्यात अपिलाची प्रोविजन आहे. हो, त्याच्याबद्दल उपोषणाने थोडी त्याला अपील करून त्यांनी पुराव्याचे कागदपत्र दिले तर काय असेल तो नियमानुसार निर्णय लागेल ना. परंतु इथं स्थानिकमध्ये जे सांगतो काय ते शिरूरचे भोसले साहेब आहे, त्यांना त्यांचा विषय माहीत आहे, त्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे. पण आंदोलनकर्त्यांना तुम्ही पत्र वगैरे दिला पाहिजे ना. काय तुम्ही काय तुमच्या लेवलला काय कारवाई केली त्याची माहिती दिली पाहिजे ना. सांगतो त्यांना मी भोसले साहेबांना. ठीक आहे. आता काय होईल ते त्याला नंबर 1229 आहे, क्षेत्रफळ 165. त्याचा आम्ही 1980ला ही व्यक्ती आहे. हो माहिती आहे, मी ओळखतो. जो आपला सिटी सर्व्हे झाला त्याचा ओरिजिनल एन्क्वायरी बुक आहे आपल्याकडे. ते एन्क्वायरी बुक तुम्हाला आम्ही दिले, RTI मध्ये RPDने पाठवलं आहे. तुम्हाला ओरिजिनल दाखवू शकतो. ते चौकशी झाल्यानंतर जो काही सिटी सर्वे होऊन प्रॉपर्टी कार्ड तयार झालं ते ओरिजिनल हस्तलिखित प्रॉपर्टी कार्ड आपल्याकडे आहे. त्याचं डिजिटायझेशन होऊन ते पण आहे आपल्याकडे आणि त्याचं आता काम चालू आहे. आम्ही आलेख पण काढला आहे, त्याच्यामध्ये कसे फेरफार झाले ते सगळं काढतोय. ओके, खरेदी तर तुम्हीच आम्हाला दिले त्याच्यातलं माहिती देणार का? दाखवलंय ते तुमच्याकडनं आम्ही मागून घेऊ. आमच्याकडे त्याला नाही आहे, धारिकेला नाही आहे. तर तो आहे ना तो 165 अख्खा. हा म्हणजे थोडक्यात त्याचा फक्त प्रायमरी इन्फॉर्मेशन देतो, तुम्हाला लेखी देतो. हा 1229 आहे, त्याला स्केल असतं 1/500 प्रमाणे. तर ह्याचं आपण क्षेत्रफळ काढू शकतो. तर ते आपल्या 165 जुळायला पाहिजे. हा एक प्रायमरी चेक आहे. ओके, एन्क्वायरी बुक आहे आंबोळीचं. हे सगळे हे फेरफार आहे, सगळे फेरफार. हे सगळे 1229 सगळे फेरफार आहेत सगळे. ते तुम्हाला काढून देतोय, तुम्हाला देतो आम्ही, बनवतोय. ते तुम्हाला प्रोग्रेस दाखवायला का आलो की असं वाटायला नको की तुम्ही बसले आणि आम्ही काय करत नाही. एकत्रीकरण योजना आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं, नंतर काय झालं ते सगळं त्याच्यामध्ये नमूद आहे. पुस्तक काढलं हां, ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आम्ही काढतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला ह्या ज्या कागदामध्ये काय लिहिलं आहे त्याचा तुम्हाला रिपोर्ट देतो. आता तुमच्या एकत्रित दर्शनावरून द्यायचे याच्यामध्ये गटवारी असेल किंवा फाळणीभर असेल. आता तुमच्या कालखंडात तो सर काय सांगाल, तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आल्हाट आणि तालुक्यातले सगळे विषय घेऊन ते बसलेले आहेत. तुमच्या विभागासंदर्भात काही तक्रारी होत्या त्यांच्या, कुठपर्यंत सॉल्व्ह झाल्यात आणि काय सांगाल? नमस्ते. आल्हाट साहेबांच्या मागण्या वेगवेगळ्या कार्यालयाबाबतीत आहेत. महसूल आहे, भूमी अभिलेख आहे, दुय्यम निबंधक आहे, BDO ऑफिस आहे. सर्व कार्यालयाबाबतीत त्यांच्या काही ठराविक तक्रारींचं त्यांनी सॅम्पल आमच्या समोर आणलं.
त्यातनं त्यांनी काही त्रुटी दाखवल्या. त्या अनुषंगानं सिटी सर्वे संदर्भातला एक विषय आहे आणि एक फाळणी भरा संदर्भ आहे 1980 दशकातला आहे. त्या अनुषंगानं आम्ही कागदपत्रांची चाळण केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये फेरफार झालेले आहेत. काही कागदपत्र आहेत, काही कागदपत्र अवेलेबल नाहीत. त्या अनुषंगाने यापूर्वीच त्यांचा एक RTI अर्ज आला होता. त्या RTI अर्जाला आम्ही RPDनं उत्तर दिलं. काही कागदपत्र जी मिळाली नाहीत त्याचं त्यांना लेखी कळवलं आणि त्यांचा जो मेन मुद्दा आहे की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी पाणी मुरतंय तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा आणि संबंधित कोणी तत्कालीन कर्मचारी अधिकारी असतील तर त्यांना उघडं पाडा, असं त्यांचं सरळ सरळ आम्हाला मागणी आहे. तर आम्ही त्यांना इथं विश्वास असाच दाखवला आहे की यामध्ये सगळी कागद तुम्हाला अवेलेबल आहेत, सगळं दप्तर तुम्हालाही अवेलेबल आहे. आम्ही आमच्या परीनं सर्वतोपरी प्रयत्न करून जे काही आहे ते ट्रान्सपरंटली पुढे 100% आणू. त्याच्याबद्दल त्यांनी निर्धास्त राहावं. सकाळपासून आमच्या 2 टीम यावरती काम करतात. 1980 साल म्हणजे बऱ्यापैकी जुना विषय आहे, जवळपास 40-45 वर्षापूर्वीचा विषय आहे. परंतु त्याला थोडा कालावधी लागेल. सगळे कागदपत्र मिळत आहेत सुदैवानं आणि एक रितसर अहवाल आम्ही लवकरच त्यांना देऊ जेणेकरून त्यांचं समाधान होईल. आणि पुढची प्रक्रिया त्या अनुषंगाने, त्या अहवालाच्या अनुषंगाने चर्चात्मक साधक बाधक चर्चा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढची कायदेशीर प्रक्रिया काय करायची त्याच्याबद्दल त्यांना मी मार्गदर्शन करू. आल्हाट साहेबांचा परिचय माझा जुना आहे. ते एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. फक्त कार्यकर्ते नाहीत परंतु त्यांचा अभ्यास पण भयंकर गाढा आहे. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टींची इत्थंभूत माहिती असते. कुठल्या प्रकरणाचं इन्व्हेस्टिगेशन कशा पद्धतीनं आणि कुठल्या फ्लोने करायचं त्याच्यामध्ये चांगला हातखंड आहे तुमचा, हे आम्ही मान्य करतो. तर एक संविधानाच्या मार्गाने आंदोलन करणारा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. तर मला एवढंच म्हणायचं की प्रशासन तुम्हाला 100% सहकार्य करणार आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे विश्वास ठेवावा लागेल कारण आपलं कामाची पद्धत तुम्ही पण बघितली, जवळून पाहिली आहे. जे काय आहे ते ट्रान्सपरंटली तुमच्या पुढे ठेवण्याची आमची धारणा आहे आणि काहीही लपवलं जाणार नाही, काहीही ठेवलं जाणार नाही. सगळं तुमच्या समोर आणलं जाईल, न्याय दिला जाईल. न्याय दिला जाईल आणि त्या पद्धतीने कायद्याच्या चाकोरीत राहून तुम्हाला न्याय दिला जाईल. तुमच्याकडे जी 2 प्रकरणं आहेत, बाळासाहेब जाधव आणि किसन काकडे काका यांच्या प्रकरणामधला भांडेकराचा असेल किंवा मला असं वाटतं की आल्हाट साहेबांनी हे आंदोलन थोडं मागं घ्यावं आणि आमच्या टचमध्ये राहावं. आम्ही तुम्हाला वेळोवेळी इनपुट देऊ जे काय प्रोग्रेस होईल. 100% विषय पुन्हा होईल. त्याला अनुसरून सगळं त्याची चौकशी कारवाई व्हावी. मागणी केल्याप्रमाणे ज्या ज्या विषयामध्ये अन्याय झाला त्या अन्याय पीडित कुटुंबांना न्याय मिळावा. त्यांच्या झालेल्या चुका दुरुस्त व्हाव्यात आणि त्या चुका दुरुस्त होऊन जे दोषी आहेत त्यांचाही शोध करून संपूर्ण कारवाई झाली कामकाजाची चौकशी व्हावी. मूळ आपलं दस्त 1980चा यायचा 65चाच आहे. PR का आपलं इंडेक्स 65 ते सांगतो कसं झाले सर. ब्ल्यू फिल्म बी आपण मागून घेतली, ते बी 65 नाही. आपण ते कसं काय झालं ते सांगतो.